नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चालू करूया कथा. आरव नावाचा एक शांत मनाने खूपच संवेदनशील मुलगा होता, जो नेहमी स्वतःच्या जगात रमायचा. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी त्याच्या आयुष्यात सायली आली. तिचं हसणं, बोलणं, साधेपणा सगळंच त्याला पहिल्याच क्षणी आवडलं. पण आरव तसा नव्हता की लगेच भावना व्यक्त करेल. तो दुरूनच तिला पाहायचा, तिच्या प्रत्येक छोट्या गोष्टीत आनंद शोधायचा. आणि कधी उदास दिसली तर त्याचा दिवस खराब व्हायचा. आणि ती हसली की त्याला वाटायचं जणू सगळं जग त्याच्यासाठी उजळून निघालंय. दिवस जात होते आणि आरवचं प्रेम वाढत होतं. पण त्याचं प्रेम फक्त त्याच्या पुरतच होतं, कारण सायलीसाठी तो फक्त एक अनोळखीचा मुलगा होता. कधी नोट्स मागणारा, कधी एखाद्या प्रोजेक्ट मध्ये मदत करणारा. पण आरवसाठी सायली म्हणजे त्याचं संपूर्ण जग होतं. तो तिच्यासाठी कविता लिहायचा, डायरीत तिच्या बद्दलच्या भावना शब्दात मांडायचा. पण त्या शब्दांना कधी तिच्यापर्यंत पोहोचवायची हिंमत झाली नाही. एकदा कॉलेजचा फेस्ट आला. सगळे खूप उत्साहित होते. आरवने ठरवलं की आज तरी तो सायलीला सगळं सांगेल. त्याने खूप तयारी केली. तिच्यासाठी एक छोटस गिफ्ट घेतलं. त्यात त्याने लिहिलेलं एक पत्र होतं, ज्यात त्याच्या सगळ्या भावना होत्या. पण जेव्हा तो सायली समोर गेला, तेव्हा त्याने जे पाहिलं ते त्याचं आयुष्य बदलून गेलं. सायली एका मुलासोबत उभी होती. दोघे खूप आनंदात बोलत होते आणि काही वेळातच त्या मुलाने तिचा हात धरला. सायली हसली आणि तिच्या डोळ्यात एक वेगळंच प्रेम दिसत होतं, जे प्रेम आरवसाठी नव्हतं. त्या क्षणी आरवचं सगळं ध्येय तुटलं. त्याच्या हातातलं गिफ्ट त्याने घट्ट पकडलं आणि शांतपणे तिथून निघून गेला. त्या रात्री त्याने खूप रडलं. पहिल्यांदाच त्याला जाणवलं की एकतर्फी प्रेम किती वेदनादायक असतं. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये तो नेहमीसारखा वागण्याचा प्रयत्न करत होता. सायली त्याच्याशी बोलली, हसली, पण आरवच्या मनात खूप काही चाललं होतं. त्याला तिच्यावर राग नव्हता, कारण तिने कधीच त्याला काही वचन दिलं नव्हतं. चूक त्याचीच होती. त्याने स्वतःचं एक स्वप्न उभं केलं होतं, जे वास्तवात नव्हतंच. दिवस गेले. सायली तिच्या आयुष्यात आनंदात होती आणि आरव हळूहळू स्वतःला सावरत होता. त्याने ठरवलं की तो तिच्यावरचं प्रेम विसरणार नाही, पण त्या प्रेमाला स्वतःच्या ताकदीत बदलणार. त्याने अभ्यासावर लक्ष दिलं, स्वतःला सुधरवायला सुरुवात केली. पण जेव्हा जेव्हा तो सायलीला पाहायचा, त्याचं मन पुन्हा जुन्या आठवणीत हरवायचं. एक दिवस सायली त्याच्याकडे आली आणि म्हणाली, तू खूप बदललायस, आधीसारखा नाहीस. आरव फक्त हसला आणि म्हणाला, कधी कधी बदलणं गरजेचं असतं. सायलीला कधीच कळलं नाही की त्या बदलामागे किती वेदना होत्या, किती न बोललेलं प्रेम होतं. कॉलेज संपलं. सगळं आपापल्या वाटेने निघून गेले. शेवटच्या दिवशी आरवने सायलीला शेवटचं एकदा पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर तेच हसू होतं, पण आता त्याच्या मनात वेदना नव्हती, फक्त एक शांत स्वीकार होता. त्याने मनातच म्हटलं, तू आनंदी राहा, एवढंच पुरेसं आहे. आणि तो तिथून निघून गेला. त्याचं एकतर्फी प्रेम कधीच पूर्ण झालं नाही, पण त्याने त्याला खूप काही शिकवलं. प्रेम म्हणजे फक्त मिळवणं नाही, कधी कधी सोडून देणंही असतं. आणि खरं प्रेम तेच असतं, जे दुसऱ्याच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधतं. आरवच्या आयुष्यात सायली कायम राहिली, पण एक आठवण म्हणून, एक सुंदर पण अपूर्ण गोष्ट म्हणून, जी त्याच्या मनाच्या कोपऱ्यात कायम जिवंत राहणार होती. आरव निघून गेला तरी त्याच्या मनातल्या आठवणी मात्र तिथेच थांबल्या होत्या. नवीन शहर, नवीन लोक, नवीन आयुष्य, सगळं बदललं होतं, पण सायलीचं नाव त्याच्या मनातून कधीच पुसलं गेलं नाही. तो आता एक चांगल्या कंपनीत नोकरी करत होता. आयुष्य व्यवस्थित सुरू होतं. पण कधी कधी ऑफिसच्या खिडकीतून बाहेर पाहताना त्याला तिची आठवण यायची. तिचं हसणं, तिचं साधं बोलणं आणि त्या सगळ्या आठवणी त्याच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित आणायच्या.
एक दिवस अचानक त्याला सोशल मीडियावर सायलीचा फोटो दिसला. ती खूप आनंदात होती. तिच्या शेजारी तोच मुलगा होता ज्याच्या सोबत तिने आयुष्य निवडलं होतं. आरव काही क्षण शांत राहिला. त्याने तो फोटो पाहिला आणि मनात एक वेगळीच भावना उमटली. आता त्याला वेदना होत नव्हती, फक्त एक समाधान होतं की ती जिथे आहे तिथे आनंदात आहे. त्याने तिचा फोटो सेव्ह केला नाही, काही कमेंट केली नाही, फक्त एकदा पाहिलं आणि मोबाईल बाजूला ठेवला. त्या रात्री त्याने पुन्हा डायरी उघडली, जी खूप दिवसापासून बंद होती. त्याने लिहिलं, काही प्रेम कहाण्या पूर्ण होत नाहीत, पण त्या अपूर्णतेच त्याची सुंदरता असते. तो आता स्वतःला पूर्णपणे स्वीकारत होता. त्याने आयुष्याला एक नवीन दिशा दिली होती. काही दिवसांनी त्याच्या ऑफिसमध्ये एक नवीन मुलगी जॉईन झाली. तिचं नाव होतं काव्या. ती खूप हसरी आणि मनमोकळी होती. ती आरवशी बोलायची, हसायची आणि हळूहळू दोघांमध्ये एक छान मैत्री तयार झाली. पण यावेळी आरव घाईत नव्हता. त्याला प्रेमाचं खरं मूल्य कळलं होतं. तो आता कोणावर प्रेम करण्याच्या आधी स्वतःला समजून घेत होता. काव्यालाही त्याच्यात काहीतरी वेगळं जाणवलं. त्याचे शांत स्वभाव, त्याची समजूतदारपणा आणि त्याच्या डोळ्यातली एक खोल कथा, जी तो कधी शब्दात सांगत नव्हता. एक दिवस काव्याने विचारलं, तुझ्या आयुष्यात कोणी खास आहे का? आरव थोडा हसला आणि म्हणाला, होती, पण ती एक सुंदर आठवण बनून राहिली. काव्याने काही विचारलं नाही, पण तिला समजलं की काही गोष्टी शब्दाशिवायही कळतात. दिवस पुढे जात होते. आरव हळूहळू पुन्हा हसायला शिकत होता. पण यावेळी त्याचं हसू वेगळं होतं. त्यात वेदना नव्हती, तर एक शांतता होती. एक दिवस तो पुन्हा त्या जुन्या कॉलेजच्या रस्त्यावर गेला, जिथे सगळं सुरू झालं होतं. त्याने तिथे उभं राहून डोळे बंद केले आणि त्या सगळ्या आठवणींना एकदा पुन्हा जगलं आणि मग हलकसं हसून म्हणाला, धन्यवाद, कारण तू मला प्रेम शिकवलंस. आणि त्या क्षणी त्याने सायलीला पूर्णपणे मनातून मुक्त केलं. त्याचं एकतर्फी प्रेम आता ओझं नव्हतं, तर एक ताकद बनलं होतं, जी त्याला पुढे जगण्याची प्रेरणा देत होती. आणि यावेळी तो खऱ्या अर्थाने स्वतःसाठी जगायला तयार झाला होता. तर कशी वाटली कथा नक्की